श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस सगळ्यांचा स्वामीमय जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण नित्यसेवेबरोबरच आणखीन काय करायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नित्यसेवेमध्ये क्रमश 3 अध्याय तसेच 11 माळी आणि स्वामी स्तवन वाचायचं सांगितलं. त्याच्या दुसऱ्याच्या मध्ये मी तुम्हाला 11 माळीचं महत्व सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आज आपण नित्यसेवेबरोबर आणखीन काय करायचंय ते बघणार आहोत. जेव्हा तुम्ही रोज नित्यसेवा करतात तुम्हाला खूप छान अनुभव येतात. तुमचं मन शांत असतं, प्रसन्न असतं, सकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूस असते, नेगेटिव्हिटी दूर होते आणि तुम्हाला जे तुम्ही संकल्प करून सेवा केली तर तुमच्या इच्छाही पूर्ण होतात. मात्र तुमचे काही प्रारब्ध असतात त्यामुळे तुम्हाला कदाचित लवकरही नाही फळ मिळालं तरीही घाबरून जाऊ नका. सेवेने मात्र तुमचं प्रारब्धाची तीव्रता कमी होते, त्यात काही शंका नाही. स्वामी खूप दयाळू आहे. स्वामींची सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. तर चला नित्यसेवेबरोबर काय करायचं आज आपण त्याबद्दल बोलूया. नित्यसेवेमध्ये आपल्याला पंचमहायज्ञ करायचा आहे. पंचमहायज्ञ म्हणजे काय आणि कसा करायचं याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला. पंचमहायज्ञामध्ये 5 यज्ञ करायचे. पहिला यज्ञ देवयज्ञ. देवयज्ञ म्हणजे काय आणि कसा करायचा आहे आणि का करायचा आहे. देवयज्ञ म्हणजे देवांचे ऋण फेडण्यासाठी असतो. देवयज्ञामध्ये आपल्याला देवांचे ऋण फेडण्यासाठी असतो. देवयज्ञामध्ये आपल्याला अग्नीला देशी गाईचे तूप एका रद्दी कागदावर टाकून अर्पण करायचे. याने अग्नीला हवीर भाग दिला जातो आणि देवांचे ऋण आपल्याला फेडता येतात. दुसरा यज्ञ पितृयज्ञ. पित्रांचे ऋण फेडण्यासाठी असतो पितृयज्ञ. पितृयज्ञ म्हणजे पित्रांनी आपल्याला आपला वंश वाढवण्यासाठी केलेले अट्टहास यांची ऋण फेडण्यासाठी संगोपन केलेलं असतं. आपल्याला शिक्षण करून समृद्धी दिलेली असते. बरंच काही पित्र आपल्यासाठी करून जातात. त्यांचे ऋण फेडण्यासाठी आपल्याला काय करायचंय, जेवणाआधी दररोज 12 ते 12:30 दरम्यान एक घास अन्नाच्या छतावर ठेवायचा आहे. हा झाला पितृयज्ञ. तिसरा यज्ञ ऋषीयज्ञ. ऋषीयज्ञ म्हणजे काय, ऋषींनी आपल्याला साधना करून वेद ग्रंथ लिहून आपल्याला खूप मोठं ज्ञान दिलेलं आहे. त्यांचं ऋण फेडण्यासाठी आपल्याला देवयज्ञ ऋषीयज्ञ करायचा आहे. दररोज आपल्याला एक घास गाईला अन्न द्यायचं आहे. हा झाला ऋषीयज्ञ. आणि तसेच चौथा यज्ञ मनुष्ययज्ञ. मनुष्ययज्ञ मनुष्याचे ऋण फेडण्यासाठी आपण समाजामध्ये जगतो, त्यासाठीच आपल्याला बांधिलकी, सामाजिक प्रेम संबंध निर्माण हो यासाठी मनुष्ययज्ञ. मनुष्ययज्ञामध्ये आपल्याला दररोज एखादा वृद्ध, बालक किंवा सज्जन मनुष्य याला जेवण किंवा आपण छोट्या मुलांना चॉकलेट असं काहीही देऊन तुम्ही मनुष्ययज्ञ करू शकतात. 5वा भूतयज्ञ. भूतयज्ञ भूत या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ असा होतो सजीव म्हणजे सजीव आत्मा. सजीव आत्मा कशामध्ये असतो तर सजीव प्राणी मात्रामध्ये असतो. प्राणीमध्ये तुम्ही भूतयज्ञामध्ये मुंग्यांना साखर, चिमूटभर साखर दररोज मुंग्यांना द्यायची. हा झाला भूतयज्ञ. अशा प्रकारे तुम्ही दररोज पंचमहायज्ञ केल्याने तुमची अडचणी कमी होतात, दुःख आणि तुमच्या कामामध्ये यश नक्कीच येते. नित्यसेवेबरोबर पंचमहायज्ञ करायचा आहे. दररोज करा आणि त्याचबरोबर आपण जे खाऊ ते स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे नित्यसेवा करायची आहे. आणि काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा आणि अनुभव असेल तोही सांगा. श्री स्वामी समर्थ.